नमस्कार, मी पूर्वी भावे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात करूया महत्त्वाच्या घडामोडींचा धावता वेगवान आढावा घेऊन. पाहूयात बातम्यांचं अर्धशतक. सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपमध्ये सावळा गोंधळ. काल रात्री उशिरा पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील. सूत्रांची माहिती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या बैठकीतल्या निर्णयाची प्रदेशाध्यक्षांनाच माहिती नाही. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया. स्थानिक आमदार आणि खासदार यांचं एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नसल्याची ही प्रतिक्रिया. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत कल्पना नाही. मात्र मंगळवार हा पक्ष प्रवेशासाठीच असतो. भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान. सगळं ठरलंय, मुंबईत गेल्यावर कळेल. सुधाकर बडगुजरांचं एबीपी माझ्याकडे स्पष्टीकरण. भाजप प्रवेश ठरला म्हणून मुंबईला जातोय. बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर बडगुजरांचं स्पष्टीकरण. आमदार सीमा हिरे यांचा सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाला विरोध कायम. सीमा हिरे या भाजपच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार. नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेवक पदाधिकारी यांचा विरोध डावलून सुधाकर बडगुजर आज भाजपत प्रवेश करणार. 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत सीमा हिरेंकडनं बडगुजर यांचा पराभव. नाशकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का. एकूण 4 माजी नगरसेवक आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. किरण दराडे, सीमा निगळ, पुंडलिक अरिंगळे, पुंजाराम गामने यांचा आज प्रवेश होईल. बडगुजरांचा प्रवास हिंदुत्वाच्या दिशेने सुरू आहे. बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशावरती नितेश राणेंची प्रतिक्रिया. बडगुजर यांचा व्हिडिओ विधानसभेत सादर करत नितेश राणेंनीच बडगुजर यांना ठरवलं होतं देशद्रोही. नाशिकमध्ये शिवसेना अभेद्य आणि मजबूत. सुधाकर बडगुजर यांच्या भाजपातील प्रवेशावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. बडगुजर वगैरे आमच्यासाठी फार लहान विषय आहे, राऊतांची टीका. माजी मंत्री बबन घोलप आणि माजी महापौर अशोक मुर्तडकही आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बडगुजर यांच्यासह शेकडो समर्थक भाजपत जाणार आहेत. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या उबाठा सोडण्याची चर्चा सुरू असताना विनोद घोसाळकर यांनी घेतली संजय राऊत यांची भेट. आपण शिवसेनेसोबतच असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी राऊतांनी अभिषेक घोसाळकरांचं नाव घेताच विनोद घोसाळकर भावूक झाले. कुंडमाळा येथे नव्या पुलाच्या कामाला दिरंगाई का झाली याची चौकशी होईल. भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. तर संजय राऊतांवरती बोललो तर रोज माझ्यावरती बोलतील, चव्हाण यांचा राऊतांना चिमटा. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक. कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सर्व पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता. सुप्रीम कोर्टाने एमएमआरडीएमध्ये 3,000 कोटींचा घोटाळा केल्याचं म्हटलंय. संजय राऊतांची आमदार सुनील शेळकेंवरती टीका. तर सुनील शेळके 100 कोटी देऊन आमदार झाल्याचाही राऊतांचा हल्लाबोल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती. 20 आणि 21 तारखेला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा. पुणे आणि मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 24 जूनला होणार आहे. विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवरती असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली. पुण्यामध्ये येरवडा पोलिसांनी काढली आरोपींची धिंड. उधार दारू न देणाऱ्या दुकानदाराला मारहाण करत दुकानाची आरोपीने तोडफोड केली होती. पुण्यामध्ये 3 तरुणांकडनं 3 पिस्तुलं आणि 9 जिवंत काडतुसं जप्त. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेची कारवाई. आरोपी अनिकेत मालपोटेसह 2 अल्पवयीन तरुण ताब्यात. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. नागपुरातल्या चांपा ते खापरी रस्ता त्वरित बनवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश. 80 कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याचा निर्णय. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषद कार्यालयावरती नागरिकांचा गाढव मोर्चा. 15 दिवसापासून पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. मीरा भाईंदरमध्ये प्रस्तावित कारशेडसाठी भाईंदरच्या डोंगरी भागातील तब्बल 12,400 झाडांची कत्तल होणार. त्याविरोधात मीरा भाईंदरमध्ये मेट्रो कारशेड विरोधात 21,000 नागरिकांच्या सह्यांचं निवेदन सादर. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत मैथिली पाटीलवरती अंत्यसंस्कार. केबिन क्रू मेंबर मैथिली पाटील यांच्यावरती न्हावा गावामध्ये शोकसागरात अंत्यसंस्कार. अहमदाबाद विमानातील दुर्घटनेतील सिनियर क्रू असलेल्या मुलुंडच्या श्रद्धा धवन यांच्यावरती काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार. यावेळी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
विमान अपघातामध्ये निधन झालेल्या कॅप्टन सुमित सभरवाल यांचं पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात. थोड्याच वेळात सभरवालांच्या पार्थिवावर मुंबईतल्या चकाला परिसरामध्ये अंत्यसंस्कार. अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या 137 मृतांची ओळख पटली. 97 मृतांचं पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन. आणखी 137 मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू. वाशीतल्या मनपा रुग्णालयामध्ये मृतदेह कपड्यामध्ये गुंडाळण्यासाठी अवैध वसुली. 23 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर मृतदेह ताब्यात देत असताना वॉर्ड बॉयने 2000 रुपये घेतल्याचा प्रकार. घटना कॅमेऱ्यात कैद. एबीपी माझाच्या बातमीनंतर कल्याण तहसीलदारांची धडक कारवाई. रेती बंदर परिसरामध्ये छापा टाकत अवैध उत्खनन करणाऱ्या 2 बार्जवरती कारवाई. रेती माफियांचे बार्ज जळून खाक. तरुणींशी मैत्री करून नंतर त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या एका आरोपीला बेड्या. दहिसर पोलिसांकडून कर्नाटकातून आरोपी ताब्यात. आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळली 13,000 मुलींची छायाचित्र. कोल्हापूर शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये पावसाची उघडीप. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 12 फुटांची वाढ. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवर. रायगड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाची विश्रांती. आंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी पुन्हा सुरक्षित पातळीपर्यंत. दरम्यान पावसामुळे रायगड जिल्ह्यातील 9 धरणं 100% भरली. रायगडच्या तळा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे घरावरती झाड कोसळलं. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र घरासमोरील संपूर्ण पत्र्याची शेड कोसळून भिंतीलाही तडे गेले. उजनी धरण यंदा जून महिन्यातच 50% पुढे भरलंय. धरणामध्ये सध्या जवळपास 91 टीएमसी पाणीसाठा जमा आहे. इतिहासात पहिल्यांदाच उजनी धरण जून महिन्यातच अर्ध भरलंय. आषाढी एकादशीच्या महापूजेला निमंत्रण देण्याकरता मंदिर समितीचे 6 अध्यक्ष आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्य आज मुंबईत येणार. पश्चिम रेल्वेची ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी व्यवस्था. ज्येष्ठ नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेकडून स्वतंत्र रेल्वे डबा तयार करण्यात येणार. एमएसटी, सीईटी, पीसीएम परीक्षेचा निकाल जाहीर. 22 विद्यार्थ्यांना 100% गुण आणि पीसीबीचा निकाल आज जाहीर होणार. वर्धा जिल्ह्यामध्ये एका दशकानंतर सहकारी बँकेने शेतकऱ्यांना केलं कर्ज वाटप. गरजू शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आधार. पीक कर्ज वितरणामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अजून कारवाई होणार. गेल्या आठवड्यातच शाळांतील 35 शिक्षक निलंबित. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचा शिक्षकांना इशारा. वनविभाग आणि सारस मित्र यांच्या सारस पक्षी संवर्धनाला यश. गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळले 36 सारस पक्षी. 2024च्या तुलनेमध्ये 13 पक्ष्यांची वाढ. पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये भुगाव इथे बिबट्याचं दर्शन. खंडोबा मंदिर रस्त्यावरती बिबट्याचा मुक्त संचार करत असतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद. मॉन्सूनचा एक अपडेट बघणार आहोत. मॉन्सूनने आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे. विदर्भातल्या काही भागात सुद्धा मॉन्सूनचं आगमन होतंय. त्यामुळे विदर्भामध्ये सुद्धा पावसाच्या सरी बरसणार आहेत. गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामध्ये प्रामुख्याने कोकण किनारपट्टी, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस झाला. त्याचबरोबर घाटमाथ्यावरती पाऊस झाला. यामध्ये पुण्यातही पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आता विदर्भात सुद्धा मॉन्सूनचं आगमन झालेलं आहे. मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. मध्य प्रदेशामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना रक्षाबंधनाची भेट मिळणार. मासिक हप्त्याव्यतिरिक्त महिलांना 250 रुपये अतिरिक्त दिले जातील. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची घोषणा. केदारनाथमध्ये आजपासून हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाची माहिती. हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर विमानसेवा बंद करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडात. जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार. भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारीही आहे. कॅनडामध्ये होत असलेल्या G7 परिषदेमध्ये अमेरिका आणि ब्रिटन यांच्या दरम्यान नवीन व्यापार करार. यावेळी ट्रम्प यांच्या हातून कराराची कागदपत्र निसटली. ऑपरेशन सिंधूरनंतर पहिल्यांदाच मोदी आणि ट्रम्प यांची भेट होणार. G7 शिखर परिषदेसाठी मोदी आणि ट्रम्प सध्या कॅनडात आहेत. इराण आणि इस्रायलने संघर्ष थांबवावा. G7 देशांच्या गटाचं आवाहन. एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून संघर्ष थांबवण्याचं आवाहन. मात्र यात डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग नाही. इराणची राजधानी तेहरानमधल्या लोकांनी तातडीने शहर सोडून जावं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन.
इस्रायलसोबतच्या संघर्षात अणुयुद्धाचा धोकाही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं व्यक्त. इस्रायलकडून इराणच्या सरकारी चॅनल आणि इतर इमारतींना लक्ष्य केल्यानंतर राजधानी तेहरानसह इराणमध्ये लोक भयभीत. सुरक्षित स्थळी जाण्यासाठी निघाले, पण अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामचा सामना करायला लागतोय. इराणनं अण्वस्त्र विकास न करता अणुकरारावरती सही करावी यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव. हे युद्ध इराण जिंकणार नाही, त्यामुळे उशीर होण्यापूर्वीच इराणने चर्चेसाठी यावं, ट्रम्प यांचं आवाहन. इराणची राजधानी तेहरानमधल्या लोकांनी तातडीने शहर सोडून जावं, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. इस्रायलसोबतच्या संघर्षात अणुयुद्धाचा धोकाही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं व्यक्त.